पाहूयात सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली। अगदी शांततेत मतदान हे पार पडताना पाहायला मिळालं। जिल्ह्यातील 8 ठिकाणी तालुका आणि स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी मतपेट्या आहेत। पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये या ठिकाणी या सगळ्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन देखील सज्ज आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी काल मतदान प्रक्रिया ही जी संपूर्ण पार पडलेली पाहायला मिळाली। अगदी शांततेमध्ये मतदान प्रक्रिया देखील ही पार पडलेली पाहायला मिळाली आणि ज्या मतपेट्या ज्या आहेत ते मात्र प्रत्येक तालुकावार जे तहसीलदार कार्यालय आहे त्या ठिकाणी जिल्ह्याच्या 8 ठिकाणी प्रत्येकाच्या 8 ठिकाणी हे मतपेट्या हे ठेवण्यात आलेलं आहे। आणि मी कणकवलीच्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आहे, इथे या ठिकाणी मतपेट्या ईव्हीएम मशीन हे ठेवण्यात आलेलं आहे। अगदी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। सीसीटीव्ही कॅमेरे देखील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आतमध्ये हे देखील लावण्यात आलेलं आहे। प्रत्येक मतदार राजाचं जे मत आहे ते ईव्हीएममध्ये मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे, ते कोणाच्या पारड्यामध्ये पडणार हे देखील पाहावं लागणार आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।